समरजित घाटगे कागलमध्ये कार्यकर्ता मेळावा घेतायत आणि पुढच्या निर्णयांच्या बाबतीत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा देखील केलेली आहे। कागलच्या हितासाठी निर्णय घ्यायला आपण तयार असल्याचं समरजित घाटगेंचं म्हणणं आहे। देवेंद्र फडणवीसांना सांगून निर्णय का घेतला हे सांगितलंय असं देखील समरजित घाटगेंनी म्हटलेलं आहे। सरकारी ताकद केवळ 2 महिने राहणार आहे असं सुद्धा समरजित घाटगे म्हणतात। मी तेव्हा निर्णय घेतला की मी अपक्ष लढतो, पण मी म्हटलं अपक्ष लढून आपण जर थोड्या मतांनी जर पराजय झाला तर किती कागल विधानसभेचं नुकसान होणार। आपल्याला तो निर्णय घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी जयंत पाटील साहेब असतील, आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांची माझ्या भेटी झाल्या। त्यांनी मला तीच विनंती केली की विचार करा। मी म्हटलं तो निर्णय मी स्वतः घेऊ शकत नाही, ते निर्णय ज्यांच्यामुळे मी इथं आहे, ज्यांच्यामुळे तुम्ही मला बोलवताय त्या लोकांना विचारल्याशिवाय मी निर्णय घेऊ शकत नाही। हा जर निर्णय घेतला तर उद्यापासून कामाला लागलं पाहिजे। कुठल्या पण पक्षातले असो, कुठल्या पण पार्टीचे असो, कुठल्या पण विचाराचे असो, त्यांच्याकडे जाऊन एकच म्हणायचं की राजीनामा मतदान का द्यायचं। कागलच्या पुन्हा स्वराज्यासाठी शेवटी एवढंच सांगतो, जे काय पावलं घ्यायला पाहिजे, जे काय निर्णय घ्यायला पाहिजे आणि जे काय पर्याय घेतले पाहिजे, हे सगळे पर्याय निर्णय समरजित घाटगे घ्यायला तयार आहे। मी माझ्या नेत्याला देवेंद्र फडणवीस साहेबांना बोललो की साहेब मला असं करावं लागणार, हे धाडस आहे माझ्यामध्ये। मी बोलून आलो, मला पुढे काही टीका टिप्पणी करायची नाही। मी बोलून आलो, मी गडकरीजींना भेटलो, ज्योतिरादित्य सिंधियांना भेटलो, चंद्रकांत दादांना भेटलो, बावनकुळे साहेबांशी बोललो फोनवर। सगळे ज्या लोकांनी मला मदत केली, ज्या लोकांनी मला भाजपमध्ये आणण्यासाठी, त्यांना सगळ्यांना भेटलो मी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।